नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेतून 42 लाख महिला अपात्र, 6,800 कोटींची सरकार वसुली होणार. लाडकी बहीण योजनेतील अनेक घोटाळे समोर आले आहेत. लाडकी बहीण योजनेत लाखो अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. या महिलांवर आता कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक पुरुषांनीही लाभ घेतला आहे. 14,000 पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांच्या नावावर आतापर्यंत 6,800 कोटी रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान आता महिलांकडून वसुली होणार असल्याचे बोलले जात आहे. लाडकी बहीण योजनेत तब्बल 42 लाख अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. गेल्या 11 महिन्यात त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले गेले आहेत. यासाठी एकूण 6,800 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे आता या महिलांवर कारवाई करावी का यावर चर्चा सुरू आहे. अपात्र अर्जदाराच्या स्वयंघोषणापत्राचा आधार घेऊन त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येणार असून त्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर विचारविनिमय सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सरकार पातळीवरून घाई झाल्याने कोणीच अर्जातील माहितीची काटेकोरपणे पडताळणी केली नाही. यामुळे लाखो अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सरकारला आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान ज्या 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु आता या जवळपास 42 लाख अपात्र महिलांविरोधात सरकार कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महिलांकडून पैसे वसूल केले जाणार का, त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.